मंडळी, एका कढईमध्ये 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं भाजून घेतलं। त्यामध्ये नंतर 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि 1 वाटी रवा घातलेला आहे। त्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकले। 1 चमचा खसखस घातलेले आहे। 2 चमचे बेसन घालून छान असं मंद आचेवरती हा रवा परतून घ्यायचा। दुसऱ्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचा तुपाचं मोहन घालून छान असं मिक्स करून घ्यायचं। गरजेपुरतं इथं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं हे पीठ आहे ते भिजवून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि वरतून झाकून ठेवून एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं। खोबरं आहे थंड झाल्यानंतर ते थोडंसं मॅश करून घ्यायचं। त्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आणि पिठी साखर 1 वाटी घालायची आणि वेलचीची पूडसुद्धा घालून घ्यायची। पीठ चांगलं भिजलेलं आहे। त्यामध्ये एक गोळा घेतला, त्याची पारी लाटून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे इतकं आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। हे करंज आहे ते पूर्णपणे व्यवस्थित असे पॅक करायचे, म्हणजे तेलामध्ये फुटणार नाही याची काळजी घ्यायची। तर व्यवस्थित अशी आपली ही करंज आहे ती तयार झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। तेल आहे ते मिडियम आचेवरती गरम असावं। त्यानंतर ह्याच्यामध्ये करंज्या सोडलेल्या आहेत आणि छान अशा रव्याच्या करंज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत।